कोकणाला एका मोठ्या ब्रेकची गरज आहे. कोकणामधले राजेश 80% घरं सिंधुदुर्ग रत्नागिरीतली बंद आहेत आणि CSR मधून प्रधान साहेबांकडे काही टॉयलेट्स मागितले होते आणि ते टॉयलेट दिले नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि देवेंद्रजी म्हणजे आमची भाजप ही पुन्हा युतीचं एक सरकार आहे. आता मात्र वेळ दवडू नका असं आमचं सांगणं आहे. हे आमचं आहे, आम्हाला आमचं विश्व उभं करू द्या, आमच्या कोकणाचा विकास आता आम्हाला करू द्या. याच्यामुळे आपल्या GDP मध्ये 2% वाढणार आहे. त्यामुळे 2 लाख पुरांना रोजगार मिळणार आहे. त्याच्यामुळे 100 MSME उभारणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी दुपारीच डावोसवरून मुंबईत परतले. स्वित्झर्लंडच्या डावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेसाठी पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जवळपास 85,000 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योगपतींना, जगभरातल्या उद्योग समूहांना उद्युक्त केलं. हे झालं एका बाजूला. आणि या 85,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात जवळपास 55,000 युवकांना किंवा तरुणांना रोजगार मिळणार आहे असं राज्य सरकारकडून सांगितलं जातं आहे. पण आत्तापर्यंतचा फक्त महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातलाही एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रत्नागिरी रिफायनरी म्हणजेच रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचा जो RRPCLचा जो प्रकल्प आहे तो गेल्या 8 ते 9 वर्षात सरकारला पूर्णत्वाला नेता आलेला नाही आहे. 3.5 लाख कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प आता निम्म्यावर आला आहे आणि तिथून तो महाराष्ट्रातून परराज्यात जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. आणि या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे कोकणातले नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प नाणारमध्ये आणण्यासाठीची जागाच ज्यांनी सुचवली होती केंद्र सरकारला ते भाजप नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार आपल्या स्टुडिओत आहेत. जठार साहेब, आपलं स्वागत. मला एक सांगा की मुख्यमंत्र्यांनी 85,000 कोटी रुपयांची गुंतवणूक डावोसवरून आणली आहे, पण त्याच वेळेला याच्या आधी फॉक्सकॉन आपल्या महाराष्ट्रातून बाहेर गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणाबरोबर महाराष्ट्रामध्ये सुखसमृद्धी आणू शकेल असा RRPCLचा जो प्रकल्प आहे तो देखील आता महाराष्ट्राच्या बाहेर जाईल अशी स्थिती आहे. केंद्र सरकार म्हणजे नरेंद्र मोदी ज्या आत्मीयतेने त्या प्रकल्पाकडे पाहत होते, महाराष्ट्रातली तुमची भाजपची नेते मंडळी, शिवसेनेची नेते मंडळी तितक्या सकारात्मकपणे या प्रकल्पाकडे पाहू शकले नाहीत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. मला तर असंच वाटतंय की काखेत कळसाने गावाला वळसा. म्हणजे जो प्रकल्प मला वाटते जवळजवळ 3 लाख कोटीपेक्षा जास्तच 60 मिलियन टनची आशियातली सगळ्यात मोठी रिफायनरी, जो गेले 5-7 वर्ष दस्तक देतो आहे की जागा द्या, प्रकल्प करा. मला वाटते 1.5-2 लाख मुलांना रोजगार मिळणार आहे. आता त्या प्रकल्पावरती मला वाटते सिरियसली बघण्यापेक्षा दावोसला गेले ते काय सगळेच मुख्यमंत्री किंवा सगळे मंडळी जातात आणि आपल्या आपल्या भागामध्ये प्रकल्प आणतात. परंतु परदेशातनं येणारे प्रकल्प आणि ऑलरेडी आलेल्या प्रकल्पांची काहीतरी निर्गत लागली पाहिजे की ज्याच्यातनं मला वाटते आजच्या आपल्या बैठकीची सूत्र गुंफली गेली की हातचं सोडून आपण पडद्याच्या मागे जातो. जे प्रकल्प आले आहेत त्यांची निर्गत लावू, त्यांच्या जागेची व्यवस्था, त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था ही प्रथम करू. आणि बाहेरना प्रकल्प आणणं हे आवश्यकच आहे, परंतु ते आलेले प्रकल्पसुद्धा इथे पूर्णत्वास यायला पुढचे 5-10 वर्ष लागतात. नाही, पण मला एक सांगा की 2014ला या प्रकल्पाच्या एकूणच येण्याला सुरुवात झाली, तो प्रकल्प आला आणि या सगळ्या गोष्टी होत असताना नाणारची जागा तुम्ही सुचवली या केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाला असं सांगितलं जातं. काय नेमकी वस्तुस्थिती होती ती? राजेशजी, असं होतं, मी जेव्हा गडकरी साहेब पोर्ट मिनिस्टर होते तेव्हा मला JNPTच्या ट्रस्टीच्या पदावर जाण्याची एक संधी मिळाली. मी साहेबांना म्हटलं होतं की ठीक आहे, मला JNPTचा ट्रस्टी झालो इथपर्यंत ठीक आहे, परंतु माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं JNPT2 असा काही मोठा प्रकल्प मला तिथे आणता आला तर तो हवा आहे. मग साहेबांनी म्हटलं की प्रमोद, त्याच्यातला संपूर्ण अभ्यास करून या. आणि मग आम्ही त्या सगळ्या कोस्टलचा, ज्याला मॅथमॅट्रिकल सर्वे म्हणतात, तो सगळा सर्वेचा रिपोर्ट साहेबांच्या समोर ठेवला.
त्यामुळे हे ठेवल्यानंतर गडकरी साहेब म्हणले की प्रमोद हे चांगलं आहे, आपण या ठिकाणी नक्कीच सीपोर्ट करू, इंटरनॅशनल सीपोर्ट करू. आणि मग आम्ही विजयदुर्गसाठी प्रामुख्याने आग्रही होतो, परंतु त्याची व्हायबिलिटी येत नव्हती की या पोर्टवरून नक्की काय ने-आण करावी. आंबा, काजू, फणस ह्याच्यावर तर ते काय व्हायबिलिटी येणार नाही. मग ह्या व्हायबिलिटीसाठी मला वाटते जवळजवळ ती येत नव्हती, त्याच्यात 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर एक दिवस मला साहेबांचा फोन आला की प्रमोद, धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे जा, त्यांना एक रिफायनरी हवी आहे आणि ते रिफायनरी शुड बी बॅक्ड बाय सम पोर्ट. तर तुझं ते पोर्ट आणि त्याच्या मागे जागा मिळतं काय, तू त्या प्रधान साहेबांकडे जा. मग मला वाटते दुसऱ्या दिवशीच सकाळच्या फ्लाईटने धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे गेलो, जेव्हा ते पेट्रोकेमिकल मिनिस्टर होते, रिफायनरी पेट्रोकेमिकल मिनिस्टर होते. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी, मी राजेश सांगायला हरकत नाही, मला एक किस्सा आठवतो. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, म्हटलं आता यांच्याकडे जायचं, आपण न्यायचं का. एप्रिलचा महिना होता आणि मी देवगडमधनं आंब्याच्या 5-6 पेट्या घेतल्या आंब्या. आपण नेहमी काय देणार एवढ्या कोकणी माणसं फक्त आंबाच देऊ शकतात. मी म्हटलं एक राजा को मिलने को जा रहा हूं, तो एक दुसरा राजा को लेके जाऊं. म्हणून मी तो फळांचा राजाचे 4 पेट्या घेतल्या आणि मी गेलो. आणि मी जेव्हा प्रधान साहेबांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं सर मला पाठवलं आहे आणि असा विषय आहे, तर मला त्यांनी एक वाक्य म्हटलेलं फार आठवतं अजूनही. ते अजूनही मला भेटले की मिठी मारतात. ते म्हणतात, अरे वाह आमदार साहब, आप बहुत हुशार है, ये 3 मैंगो के बॉक्स में आप 3 लाख करोड़ का प्रोजेक्ट लेना चाहते हो. तो बोले सर आप भी राजा है, ये भी राजा है, और एक राजा को दूसरे राजा से मिला, इतना ही काम मेरा है. तो बोलते नाही बेटा आपण करेंगे. मग त्यांनी मला सांगितलं की तुझी पोर्ट, ती जागा आमच्या अधिकाऱ्यांना दाखवा. तिथून मला वाटते राजेश ही जर्नी आमच्या पण हे एवढं सगळं बघा, एक एवढा मोठा पेट्रोलियम मिनिस्टर असं म्हणतो की तुम्ही आंब्याच्या 3 पेट्यांवर 3 लाख कोटींचा प्रोजेक्ट आणला, पण तुम्ही कोकणातल्या नेते मंडळींनी या इतक्या महत्वाकांक्षी स्वप्नवत वाटणाऱ्या प्रकल्पाची अक्षरशः धुळदाण केली. मी राजेश, मला फार दुःख वाटतं. कारण काय माहिती आहे की कोकणाला एका मोठ्या ब्रेकची गरज आहे. कोकणाला एका मोठ्या ब्रेकची गरज आहे. कोकणामधले राजेश 80% घरं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतली बंद आहेत. माणसं सगळी मायग्रेट होतात. म्हणजे हे 2 जिल्हे असे आहेत की देशामध्ये डे बाय डे ज्यांचं पॉप्युलेशन रिड्यूस होतं आहे, असे 2 जिल्हे प्रामुख्याने तुम्ही गुगल करून बघा, ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा समावेश. पॉप्युलेशनच कमी होते कारण हाताला रोजगार राहिलेला नाही, काम राहिलेलं नाही. त्यामुळे ही मंडळी शिफ्ट होतात, मग मुंबईत जातात, गोव्यात जातात, पुण्यात जातात, अगदी परदेशात जातात. शेवटी तो ब्रेन ड्रेन आहे. ती हुशार मुलं कॉलेजमध्ये गेलेली ती काही खितपत पडणार नाहीत. आता ह्यांच्यासाठी आंबा, काजू, दूध आम्ही अनेक प्रकल्प करतोय, पण ते फार छोटे आहेत, छोट्या प्रमाणात आहे. फार मोठ्या प्रमाणात मुलांना त्या ठिकाणी थांबवण्याची ताकद नाही. मग 80% घरं जर पुन्हा उघडली पाहिजे, जी फक्त गणपती आणि होळीत उघडतात, ती जर उघडायला हवी असतील तर एका मोठ्या ब्रेकची राजेश जरूरत होती, एका मोठ्या ब्रेकची. आणि तुला खरं सांगतो, मला जेव्हा गडकरी साहेबांनी विचारलं होतं की तू पोर्ट आणि तुला सगळं हवं आहे, तर तुझ्या कोकणाच्या विकासाचं मला एका वाक्यात सांग बघू, नक्की तुझं काय ड्रीम आहे. मी म्हटलं साहेब, आमच्या कोकणाच्या विकासाची उंची समुद्राच्या खोलीत दडलेली आहे. समुद्र आमचा एवढा डेप्थ आहे, त्यामुळे ह्या सगळ्या डेप्थवरती आमच्या कोकणाचा नाही अख्ख्या महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो, अख्ख्या देशाचा विकास होऊ. एवढी ही डेप्थ आहे ती आपण वापरली पाहिजे. आणि मला वाटते त्याच्यावरनं हा प्रकल्प आला. तर 2 लाख मुलांना रोजगार. राजेश एवढंच नाही, 100 MSME सुरू होतील. म्हणजे इफ यू गुगल, नुसते तुम्ही आपल्या समोर ज्या किनारपट्टीवर हा प्रकल्प येऊ घातलेला आहे त्याच्या समोर अरब कंट्रीज आहेत. म्हणजे तिथून येणारं रॉ मटेरियल क्रूड ऑइल इकडे आलं, प्रोसेसिंग होईल. ह्या एका क्रूड ऑइलवरती, म्हणजे अनेक लोकांचे अनेक गैरसमज आहेत की क्रूड ऑइलमध्ये नुसतं डिझेल पेट्रोलच येतं का, तर डिझेल येतं, पेट्रोल येतं, केरोसिन येतं, बिटुमिन येतं, नाफ्ता येतो. राजेजी 2, 4, 5 नाही तर 6,000 प्रोडक्ट्स आहेत. नाही, पण मला एक सांगा की हे सगळं होत असताना जागा तुम्ही दाखवली, गडकरी साहेबांनी हा प्रोजेक्ट धर्मेंद्र प्रधानांच्या याने आणला, असं म्हटलं जातं की हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न होतं. पण तिथेच असलेले नारायण राणे, तिथेच असलेले नितेश राणे, तिथे असलेले प्रमोद जठार, तिथे असलेले वैभव नाईक, राजन साळवी, म्हणजे सगळ्या पक्षांची नेते मंडळ, विनायक राऊत, त्याच्यानंतर अनंतराव गीते, या सगळ्यांना या प्रकल्पाचा, म्हणजे माझ्या अंगावर आता काटा आलाय, या प्रकल्पाची व्याप्तीच कळली नाही. तुम्ही सगळी मंडळी प्रदूषण करत बसलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प जाण्याला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही जबाबदार आहेत, अशी या प्रकल्पाकडे बघणाऱ्या अर्थतज्ज्ञांची याबाबतची अभ्यासाची बैठक आहे.
या प्रकल्पाला लागणाऱ्या जमीन, मी हे एवढ्यासाठी सांगतोय, आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, हा प्रकल्प नाणारमध्ये यायचं हे ज्या वेळेला सांगितलं गेलं त्यावेळेला केंद्र सरकारने थेट अधिसूचना काढली आणि हा प्रकल्प येणार असं सांगितलं. त्यावेळेला जमिनीची कोणतीही तपासणी केली नव्हती, पण आता प्रकल्प तिथून पुढे हलतोय. तो नाणारमधून आता बारसूमध्ये जातोय असं म्हटलं जात आहे. प्रकल्पाची व्याप्ती कमी झाली, काय नेमकं झालं? प्रकल्प नाणारमधून बारसूत का जातोय? मग अशा एका गोष्टीची पक्ते करतो. हा प्रकल्प अजूनपर्यंत कोकणात आणि महाराष्ट्रात थांबला आहे, हा माननीय देवेंद्रजी फडणवीसांमुळेच थांबला आहे. अहो, पण त्यांनी जर जमिनीच्या किमती घोषित केल्या असत्या, नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीसांची बाजू घेऊ नका. काय आहे बघा, की जर समजा तुम्हाला हे पटतंय का, माझा हा मुद्दा पटतोय का, की जर देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला पर एकरी जमिनीचे म्हणजे प्रति एकरी जमिनीचा भाव जर घोषित केला असता, तर जशा जैतापूरमध्ये जमिनी दिल्या तशा शेतकऱ्यांनी नाणारसाठी देखील जमिनी दिल्या असत्या. तुमचं म्हणणं मला पटलं, परंतु त्यावेळेला काय होतं की शिवसेनेचा एवढा प्रचंड आग्रह होता या प्रकल्प होऊ नये म्हणून, विरोध होता, म्हणजे विरोध होता, खूप विरोध होता की हा प्रकल्प होऊ नये म्हणून. आणि मग ते युतीचं राजकारण, त्याच्यामध्ये उद्धवजींचं मन दुखू नये म्हणून देवेंद्रजींनी म्हटले, प्रमोद आपण हळूहळू करू, त्यांना समजवू, त्यांना बरोबर घेऊन करू, आपण असा सगळा प्रकल्प आपण करू. मला वाटते त्याच्यामध्ये जर ते पुन्हा आमचं युतीचं सरकार राहिलं असतं, मुख्यमंत्री राहिलं असतं, तर कदाचित देवेंद्रजींनी ते पण करून घेतलं असतं. नंतरच्या ह्याच्यामध्ये की दस्तूरखुद्द उद्धवजींनी पण पत्र दिलं. बघा आता मला हे काही कॉन्ट्रोवर्सी कळत नाही की आम्ही आणला केंद्रात ना प्रकल्प, देवेंद्रजींनी त्याची जागा, म्हणजे आम्ही सगळे प्रयत्न केले, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या लिडरशिप खालीच केले, त्यांनीच या सगळ्या गोष्टीला, म्हणजे प्रधान साहेबांची पण बैठक देवेंद्रजींच्या वर्षा बंगल्यावरच झाली आणि तिथून या प्रकल्पाला चालना मिळाली. माझं म्हणणं, मला एक कळत नाही की हे सगळी मंडळी, म्हणजे माझं काही ह्या सगळ्या मंडळींना कोकणाचा विकास व्हावा तर वाटतो, पण तो कसा व्हावा ह्याच्यात एकमत नाही, याच्यात मात्र दुमत. विकास व्हावा वाटतो, लोक थांबावी तसं वाटतात, परंतु ह्या प्रकल्पाची व्याप्ती मला वाटते अनेक मंडळींच्या लक्षात आली नाही. आणि जशी जशी ज्यांच्या लक्षात आली, म्हणजे राणेसाहेब किंवा त्यांची मंडळी असतील, त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी समर्थन दिलं. राज ठाकरेंचा पण पहिला विरोध होता, त्यांच्या लक्षात आणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलं, बाळा नांदगावकरांनी दिला, त्यांनी त्याला समर्थन दिलं. काँग्रेसची मंडळी आहे, अगदी नाना पटोले आहेत, गावात जाऊन त्यांनी जाहीर सांगितलं की मला हा प्रकल्प पटलाय, आता 8 ठिकाणी करायला हरकत नाही. राष्ट्रवादीची मंडळी, पण मग एवढी सगळी लोक जठार साहेब, ज्याला आपण म्हणतो की कन्व्हिन्स होत आहेत किंवा तयार होत आहेत, मग एक विनायक राऊत तयार का नाही होत आहेत? तुम्ही इतकं तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर फडणवीस आणि जठारांची आणि राणेंची कमी आहे की विनायक राऊत कन्व्हिन्स होत नाही तुम्हाला? नाही, आता विनायक राऊत जे आहेत खासदार, त्यांना आम्ही खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या डोक्यात होतं की इथे जे 2 लाख लोक येतील ती मग भैया येतील, नाही त्या बिहारमधनं येतील. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्हीच त्याचे खासदार आहात, तुम्हीच या प्रकल्पाचे प्रमुख राहणार आहात, त्यामुळे तुम्ही ते माणसं कशी यावीत ते तुम्हीच ठरवा त्याच्या ठिकाणी बसून. आता हे आहेत प्रमोद जठार, हे भाजपचे माजी आमदार, देवेंद्र फडणवीसांच्या कोकणातल्या टीमचे एक बिनीचे शिलेदार. आता गंमत बघा काय आहे, मी आपल्या प्रेक्षकांना काही गोष्टी तुम्ही कशा पद्धतीत राजकारण करता ते मी समजावून सांगतो. धर्मेंद्र प्रधान हे पेट्रोलियम मंत्री होते आणि तेल या विषयातली कौशल्य विकासच्या अंतर्गत सुरू होणारी प्रशिक्षण केंद्र संपूर्ण देशभरात सुरू झाली वेगवेगळ्या ठिकाणी. धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वरमध्ये 500 कोटी रुपये खर्च करून एक भलं मोठं प्रशिक्षण केंद्र सुरू केलंय. याच्यामध्ये 50,000 तरुण तरुणी प्रशिक्षण घेतील अशी परिस्थिती आहे. 5,000 मुलांनी या आत्तापर्यंत प्रशिक्षण घेऊन ती तयार झाली आहेत. पण एकाही 48 खासदार आहेत महाराष्ट्रामध्ये, एकाही खासदाराला असं वाटलं नाही की 700-750 किलोमीटरचा समुद्र किनारा असताना आपल्याकडे कौशल्य विकासच्या अंतर्गत असं एखादं तेलजन्य पदार्थांचं प्रशिक्षण केंद्र व्हावं. अपयश कोणाचं? अपयश मला वाटते, प्रामाणिक सांगा, कारण तुम्हाला आता सामान्य कोकणी माणसाशी प्रामाणिकपणा दाखवावाच लागेल. मी तुम्हाला सांगू, बघा त्यावेळेला जेव्हा प्रकल्प आला तेव्हा अनेक मंडळी ही भाजप किंवा शिवसेनेच्या विरोधात होते, म्हणजे विरोधात होती, युतीच्या विरोधातली मंडळी होती. मी त्यांचा एक वेळेला त्यांचं जे काही प्रकल्प, लोकांचा विरोध का होता सांगतो, एकच मिनिट मला कंप्लेंट. मी सरकार तेव्हा भाजप शिवसेनेचं होतं, त्यांच्या विरोधातल्या मंडळींचा विरोध असणं हे नैसर्गिक आहे, म्हणजे या लोकशाहीला धरून आहे. बरोबर आहे. जसं नारायणराव राणे साहेब आहेत किंवा त्यांची मुलं आहेत, त्यांचा या प्रकल्पाला विरोध होता.
आता ते सेना आपल्या युतीच्या विरोधात होते, त्यांचा विरोध मला मान्य आहे म्हणजे तो लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आहे, त्याला तो त्यांचा विरोध अधिकार आहे. करत असतो. त्यावेळेला आमच्याकडे काँग्रेस राष्ट्रवादी होते. आता काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचं सरकार नसताना पण त्यांनी सपोर्ट दिला होता. हे थोडं ॲबनॉर्मल आहे, पण त्यांनी सपोर्ट दिला होता दोघांनी. राज ठाकरे साहेबांचा विरोध होता. राज ठाकरे साहेबांचा ठीक आहे, ते त्या सरकारच्या विरोधात होते. म्हणजे परंतु ज्या भारतीय जनता पक्षाने, ज्या देवेंद्रजींनी, ज्या धर्मेंद्र प्रधानांनी, ज्या गडकरींनी, या सगळ्यांनी प्रकल्प सुचवला, केंद्र सरकारने तो दिला, त्याची अधिसूचना झाली. या सरकारात असणारे, या सरकाराचं लोकसभेचे खासदार, कारण हा प्रकल्प केंद्राचा होता राजेजी, आणि केंद्रातल्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे विनायक राऊत साहेब आहेत, जे गेले 10 वर्ष त्या ठिकाणी खासदार आहेत. यांनी स्वतः तर एक सुद्धा प्रकल्प आणला नाही. 4 आण्याचा प्रकल्प त्यांचा दाखवा मला. उलट हा प्रकल्प, म्हणजे मी तुम्हाला कोट करतो आज तुमच्या मीडियाच्या समोर, एकदा याने CSR मधून प्रधान साहेबांकडे काही टॉयलेट्स मागितले होते आणि ते टॉयलेट दिले नाहीत. म्हणून मी एका ठिकाणी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे की दिलं आम्हाला टॉयलेट्स त्या ठिकाणी CSR मधनं दिला, आता प्रकल्प कसा होतो ते बघतो आम्ही. म्हणजे माझं म्हणणं आहे की हा प्रकल्प आणण्याची जबाबदारी विनायक राऊतांवरती होती. त्यामुळे त्यांनी ह्या प्रकल्पामध्ये एकतर, आणि बघा पहिल्या सगळ्या मीटिंग्स मी तुम्हाला आज सांगतो, सुरुवातीच्या सगळ्या बैठकामध्ये शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि विनायक राऊत साहेब, अगदी तुमचे उद्योगमंत्री देसाई साहेब, या सगळ्यांबरोबर बैठका देवेंद्रजींनी घेतल्या आहेत. मी स्वतः त्या बैठकीला होतो. पण मला सांगा ना, देवेंद्रजींनी बैठका घेतल्या, पण आज महाराष्ट्रातले जे कोणी राजकारणी आहेत त्याच्यामध्ये पहिले 3 हुशार राजकारणी जर काढले, की ज्यांना कायदा कळतो, ज्यांना व्यापार कळतो, ज्यांना अर्थ कळतं, ज्यांना सत्ता कळते, ज्यांना प्रशासन कळतं, ज्यांना कायदा सुव्यवस्था कळते, त्यामध्ये पहिल्या 3 मध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. मग असं असताना त्यांनी जमिनीला जो भाव घोषित करायला हवा होता, बघा तिथे जमिनीला भाव साधारण 25 ते 27 लाख रुपये इतका मिळणार होता अशी शेतकऱ्यांची धारणा होती. MIDCचं तसं म्हणणं होतं. मग तो का बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीला लागणारे पैसे हे काही सरकारला द्यायचे नव्हते, ते देणार होती कोणती, सौदी अरामको आणि जी RRPCL कंपनी आहे ती देणार होती. तुम्हाला फक्त MIDCच्या माध्यमातून, महसूलच्या माध्यमातून ते फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचे होते. तेही नाही केलं म्हणजे हे सरकार नतद्रष्ट पद्धतीनं कोकणाबरोबर वागलं असं आम्ही समजायचं का? राजेशजी, पहिले 5 वर्ष देवेंद्रजींच्या हा प्रकल्प मला वाटते 16-17ला आला. बरोबर आहे, 2016ला 16-17ला प्रकल्प आला. 19 पर्यंत देवेंद्रजी होते. 19 पर्यंत त्या उद्धव ठाकरेंचे आणि या खासदारांचे कन्व्हिन्स करणं, त्यांचं मनधरणी करण्यात गेले. क्रमांक 1. क्रमांक 2, त्याच्यानंतर उद्धवजींचं सरकार आलं. उद्धवजींचं सरकार आलं, कोविड आला, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकल्पाला आणि सगळ्या गोष्टीला टाळा लागला. त्याच्यामध्ये आम्ही आदित्य ठाकरेंना कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झालो. आम्ही सगळी मंडळी प्रकल्प ते कन्व्हिन्स झाले. आमचे जे खासदार आहेत शेवाळे, राहुल शेवाळे यांनी याच्यात चांगली भूमिका केली. त्यांनी या सगळ्या प्रकल्प उद्धवजींना आणि आदित्य ठाकरेंना समजून सांगितला. तो समजून सांगितल्यानंतर त्यांनी केंद्राला पत्र दिलेलं आहे, पंतप्रधानांना पत्र दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी. आता त्याच्यात 2.5 वर्ष गेली त्या विरोधात आणि सगळ्या गणांकडे. आता आम्हाला असं वाटलं आणि अजूनही आमच्या आशा आहेत की पुन्हा आता शिवसेना आणि म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि देवेंद्रजी म्हणजे आमची भाजप ही पुन्हा युतीचं एक सरकार आलेलं. आता मात्र वेळ दौडू नका असं आमचं सांगणं आहे. नाही, आता वेळ दौडू नका हे तुमचं म्हणणं झालं. हा आता तुम्ही म्हणजे जणू काही कोकणी राजकारण्यांनी गुडघे टेकल्याचीच एक भावना आहे. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. हे बघा, या प्रकल्पाची भव्यता, या प्रकल्पामधून मिळणारा रोजगार, या प्रकल्पामधून मिळणारं इंधन आणि हा प्रकल्प ज्या कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये होईल त्या सगळ्यांना या प्रकल्पाचा फायदा मिळणार आहे. या प्रकल्पाची भव्यता जी आहे ती मी आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो. ज्या वेळेला हा सौदी अरामको बरोबर प्रकल्प येणार होता त्यावेळेला या प्रकल्पाच्या फक्त कंपाऊंड वॉलसाठी 1100 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार होती. या कंपनीच्या एकूणच प्रकल्पासाठी लागणारं स्टील हे 32 आयफेल टॉवर बनतील इतकं स्टील लागणार होतं. याच्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल, आयफेल टॉवर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे आणि त्याला जेवढे स्टील लागले त्याच्या 32 पटीने स्टील या प्रकल्पाला लागणार होतं. ही जी भव्यता होती, त्याच्यात काही ऍड करू का? याच्यात काही ऍड करू गोष्टी? मी त्यांना मुद्दाम ऍड करतो. सांगा. म्हणजे भव्यता तुमची आणखीन किती भव्य आहे.
माझं म्हणणं आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा DPDC म्हणजे जिल्हा नियोजनचा सिंधुदुर्गाचा बजेट 200 कोटी आणि रत्नागिरीचा 250 कोटी. या प्रकल्पाच्या लेबरचं बिल, वेज बिल ज्याला म्हणतो, महिन्याचा पगार या प्रकल्पात काम करणाऱ्या मंडळींचा हा 300 कोटी रुपये, महिन्याचा 300 कोटी. म्हणजे वर्षाचं बजेट जेवढं जिल्ह्याचं आहे बजेट, हा तेवढा महिन्याचा बजेट पगाराचा म्हणजे जवळजवळ 4,500-5,000 कोटी रुपये वर्षाचे या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या इकॉनॉमीमध्ये खेळले असते. समजून घ्या याची भव्यता. याच्यात आणखीन सांगतो, हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर याच्यातनं मिळणारा GST किती होता? जवळजवळ 60,000 ते 70,000 कोटी रुपये GST आला असता. आणखीन भव्यता सांगतो, या प्रकल्पामध्ये जवळजवळ 6,000 प्रोडक्ट निर्माण होणार आहेत. आपण ज्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या म्हणतो याचे ग्रॅन्युल्स पण त्या रिफायनरीमधनं तयार होणार आहेत. 100 MSCB उभे राहिलं त्या राजेशजी. किती? मग 100 MSCB. मला सांगा, म्हणजे ही भव्यता तुम्ही सांगताच आहे, पण भवितव्य काय असणार आहे? याचं भवितव्य मला अजूनही अंधकारमय दिसत नाही. मला अजूनही विश्वास आहे, कारण 6 महिन्यापूर्वीच पुन्हा एकदा खऱ्या शिवसेनेचं आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे आणि आताचे एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे देवेंद्रजी या दोघांचं सूर जुळलेले आहेत आणि मला वाटतं ही आमची धरमवीरची जोडी जी आहे, ही जोडी आमचं हा प्रकल्प पूर्णत्वास नेईल आणि ही काळाची आणि कोकणाची गरज आहे. मला त्यामुळे एक सांगा, मुंबई नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग एक साधारण 700-750 किलोमीटरचा, 720 किलोमीटरचा आहे आणि तो 550 किलोमीटरचा पूर्णही झाला आहे. आता 200 किलोमीटर शिल्लक राहिलेला आहे. साधारण एक 52,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये साधारण 8,500 ते 9,000 हेक्टर जमीन अधिगृहीत करावी लागली आहे. हे एकट्या एकनाथ शिंदेंनी केलं. देवेंद्र फडणवीसांचे त्यांना असलेले पाठबळ, त्यांना असलेले आशीर्वाद, नितीन गडकरींचा आशीर्वाद आणि शिवसेना प्रमुखांचं समृद्धी महामार्गाला असलेलं नाव, या एवढ्या गोष्टीवर एक मंत्री एक प्रकल्प पूर्ण करतो आणि तुम्ही कोकणातले सगळे राजकारणी हा फक्त उद्धव ठाकरेंच्या डोक्यात प्रकल्प उतरवू देत नाही किंवा उतरवू शकत नाही, हे तुम्हाला राजकारण्यांचं, कोकणातल्या राजकारण्यांचं अपयश नाही समजायचं? उद्धव ठाकरेंच्या डोक्यात उतरलंच आहे, आदित्य ठाकरेंच्या डोक्यात उतरलाय, पण तो उतरतोय. पण हे झारीतलं जे एक मध्ये आमचं खासदाराचं अडचण आहे, ह्यांच्या डोक्यात काय नाही. आता मला वाटते त्यांच्यापर्यंत पण राहिलेलं नाही. आता हा प्रकल्प एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पूर्ण डोक्यात आलेलं, त्यांना माहिती झालेली आहे आणि मला वाटतं, मला आता विश्वास आहे, त्यांनी आमचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पण हे दिलेल्या सूचना की हा पुढच्या महिन्याभरात याचे लँड ॲक्विजिशनचा प्रश्न सुरू नाही नाही, आता तुम्ही अगदी मुद्द्यावर आलेलात. आता हा प्रकल्प नाणारमधून, मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, हा प्रकल्प आता नाणारमध्ये होणार नाही. हा प्रकल्प आता होणार आहे बारसूमध्ये. आधी याच्यासाठी 15,000 हेक्टर जमीन, म्हणजे 15,000 एकर, माफ करा, 15,000 एकर जमीन ही अधिगृहीत केली गेली होती किंवा तेवढी करायची होती, तेवढी केली गेली नव्हती, त्यातली 1/3 केली गेली होती. आता हा प्रकल्प फक्त 30 ते 35% इतक्या कमी क्षमतेनं होणार आहे. काय वस्तुस्थिती आहे? आणि बारसूमध्ये तर आत्ता अक्षरशः माळरान आहे, पण तिथे आता काही मंडळींनी शोध लावलाय की तिथे आता ज्याला आपण पाषाण शिल्प म्हणतो किंवा तिथे काही जुने अवशेष सापडले आहेत आणि ज्या काही गोष्टींची वेगवेगळी आवई ही थोड्या थोड्या वेळाने दिली जाते. या प्रकल्पाच्या मागे मुंबईतली अशी काही मंडळी आहेत की जी परकीय मदतीवर हा प्रकल्प तिकडे येऊ देत नाहीयेत. राजेशजी, असं आहे ना, हा प्रकल्प मूळ 15,000 एकराचा प्रकल्प, मूळ हा प्रकल्पाची व्याप्ती 15,000 एकर. 15,000चे 3 भाग आहेत. 5,000 मध्ये हे ॲक्च्युअल रिफायनरी जी आहे त्याची पाईपलाईन, त्याचं पोर्टकडनं येणारी त्याची कनेक्टिव्हिटी, ज्याला COT म्हणतो, क्रूड ऑइल टर्मिनल म्हणतो, त्याची कनेक्टिव्हिटी, हे 5,000 एकर. 5,000 एकर हा बफर म्हणून ग्रीन झोन ठेवायचा पूर्ण, आणि उरलेल्या 5,000मध्ये एस्टॅब्लिशमेंट म्हणजे शाळा, कॉलेजेस, लोकांची राहण्याची व्यवस्था, अनेक एन नंबर ऑफ गोष्टी. त्यामुळे हा 15,000चा मूळ प्रकल्प होता. आता बारसू आपण जे म्हणता ना की अनेक लोकांच्या मनातल्या अनेक शंका आहेत, त्या मला वाटतं त्या निमित्ताने दूर होतील. बारसूमध्ये ही जागा जी होणार आहे ती 5-7 हजार किंवा मॅक्झिमम 8,000 पर्यंत जाईल. या ठिकाणी हा मूळ प्रकल्प होईल आणि अगदीच झालं तर त्याच्या बाजूचं बफर झोन जो आहे, ग्रीन झोन जो आहे तो होईल आणि इथून जवळ असलेला पोर्ट त्याला कनेक्ट होईल. हा क्रमांक 1. पण या जागे व्यतिरिक्त समजून घ्या, ही तर सुरुवात आहे. ह्या जागेनंतर या सगळ्या इस्टॅब्लिशमेंट करायला जागा लागणारच आहे.
ती जागा अगदी नाणारपर्यंत पोचणारच आहे. म्हणजे ज्या राजापूर रत्नागिरीमधल्या ज्या मंडळींना जागा द्यायच्या आहेत, मी तर एवढंच नाही, देवगड असेल, अगदी कणकवली असेल, ह्या प्रकल्पाची व्याप्ती हळूहळू एवढी वाढणार. म्हणजे प्रकल्पाचे एक ठिकाण एक असेल, रिफायनरी एका ठिकाणी असेल, परंतु ह्याच्यामध्ये ज्याने येणारे MSMEs आहेत की ह्या प्रकल्पातनं जे रॉ मटेरियल निर्माण होईल त्या रॉ मटेरियलवरती प्रोसेस होणार आहे. अनेक छोटे मोठे उद्योग, म्हणजे ते 5 एकरातले, 10 एकरातले, 2 एकरातले, हे अख्ख्या याची व्याप्ती ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पूर्ण कोस्टलवरती होईल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, मी आज धारिष्ट्याने सांगतो, कदाचित मला माहीत नाही 10-15 वर्षात आम्ही असू की नसू, पण हा प्रकल्प आला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी विल बी द, म्हणजे इकॉनॉमिकच्या भाषेत बोलतोय, विल बी द नेक्स्ट बॉम्बे, नेक्स्ट मुंबई ऑफ आवर इंडिया. नाही, पण हे एवढं असणारा हा जो प्रकल्प आहे बघा, एखादा प्रकल्प आला की तिथे आर्थिक सुबत्ता येते, तिथे इतर सगळे त्याला पूरक असणारे उद्योगधंदे येतात, उद्योगांचं जाळं पसरतं आणि साहजिकच तिथल्या सर्वसामान्य नागरिकांबरोबर राजकारण्यांची ही ताकद वाढते. पण ही ताकद वाढवण्याची एक मानसिकता लागते. कोकणी माणूस हा आळशी आहे, त्याला काम करायचं नाही आहे असं म्हटलं जातं किंवा सरसकट त्याच्यावर आरोप केला जातो. तुम्ही तर तिथले लोकप्रतिनिधी राहिलात, तुम्ही तिथे आजही, आणि असं म्हटलं जातं आहे की जी काही नावं येणाऱ्या काळामध्ये चर्चेली जात आहेत की राजकीय मोर्चेबांधणीसाठी, त्यामध्ये आजही तुमचं नाव घेतलं जातं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कोकणी माणसावर होणारा जो हा आळशीपणाचा आरोप आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरोखर आहे, माझं या मताशी, मी तुमच्या मताशी सहमत आहे. कारण अख्ख्या कोकणावरती एक आळशीपणाचा ठपका बसलेला आहे. हा आळशीपणाचा ठपका काय, तर हाताला असलेल्या रोजगारातनं जेवढं उत्पन्न आहे ते यायला हवं तेवढं येत नाही, ती कुटुंब त्याच्यावर पोचली जात नाही, म्हणून लोक मायग्रेट होतात. नाही, आता कोकणातली गावं ही 80% वृद्धाश्रमात बदललेली आहेत. सगळी म्हातारी वृद्ध मंडळी त्या ठिकाणी गावात आहेत. अगदी मुलं 10वी 12वी झाली, कॉलेजेसमधनं भरभरून बाहेर पडतात, ते सरळ ते मुंबईच्या धक्क्याला लागतात किंवा आणखीन परदेशात जातात, इथपर्यंत जातात. तिथे हाताला कामच राहील नाही राजेशजी. त्यामुळे आळशीपणाचा ठपका जर घालवायचा असेल, माझी एकच विनंती आहे, बघा कोकणी माणूस, म्हणजे तुम्ही भारतरत्न आजपर्यंत झाली ना, त्याच्यातली 5 भारतरत्न कोकणातली आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महर्षी कर्व्यांपासून ही सगळी ही भारतरत्न आहेत ना, ही आमची आहेत, लक्षात ठेवा. कोकणामध्ये ब्रिलियन्सचा कमी नाही. कोकणामधल्या लोकांचा IQ फारच चांगला आहे, हुशार मुलं आहेत, फक्त त्यांना संधी मिळालेली नाही. म्हणून माझी विनंती आत्ताच्या या सरकारला आहे, माननीय देवेंद्रजींना आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे, की ही संधी आम्हाला द्या. हे आमचं आहे, आम्हाला आमचं विश्व उभं करू द्या, आमच्या कोकणाचा विकास आता आम्हाला करू द्या. या रिफायनरीच्या माध्यमातून, आता ही रिफायनरी इथेच का हवी, तर पोर्ट कनेक्टेड आहेत. पोर्ट कनेक्टेड का असल्यामुळे काय होईल, तर समोर असलेल्या अरब कंट्रीमधनं जो रॉ मटेरियल तो स्वस्तात येईल आणि अशा प्रकारचा प्रकल्प हा पोर्टच्या ठिकाणीच होऊ शकतो. माझ्या समुद्राची ताकद आहे म्हणून ते इथे येत आहेत. पण हा आता बघा, या प्रकल्पाची व्याप्ती कमी झाली. आता हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यासाठी पण काही लोकांनी फिल्डिंग लावलेली आहे. का नाही लावणार, लावली आहे, का नाही लावणार, का नाही लावणार? असा प्रकल्प कोणाला नको आहे? मला एकच गंमत सांगा राजेशजी, आज दावोसला साहेब जाऊन आले, मुख्यमंत्री साहेब. आता मगाशीच आपण सुरुवातीला सांग, किती लाख कोटीची तुम्हाला कामं मिळाली हो? हजारात मिळाली, 40, 45, 50, किती हजार झाली? 85,000 कोटीची कामं झाली. आज तुम्ही MOU केले, म्हणजे ते नुसते MOU केले, डोक्यात आहेत उद्योगपतींच्या, ते इन्क्युबेशन मध्ये आहे. ते आता त्यातनं कधी पिल्लं येणार, कधी कार्यक्रम होणार. माझं तर म्हणणं हे तर झालेलंच आहे. तुम्हाला इथून उठायचं आहे, सौदी आरामकोला जायचं आहे, त्यांचं ॲग्रीमेंट करायचं आहे, दिल्लीत जाऊन बसायचं आहे. मला तर आणखीन एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची, की दिल्लीतलं केंद्र सरकार सांगते की अरे करा. कारण पेट्रोलियम मिनिस्टरने या गतिशक्ती नावाची जी, म्हणजे PMOने एक योजना केली आहे, की या गतिशक्ती योजनेच्या माध्यमातून असे 2 प्रकल्प प्रत्येक मंत्र्यांनी द्यायचे आहेत आपल्या मिनिस्ट्रीमधले, की त्याचं सगळ्याचं केअरटेकिंग PMO करेल. म्हणजे त्यांचं सगळ्या मिनिस्ट्रीना त्यांचा हँडल PMO करेल. याच्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारने 2 पेट्रोलियम कंपनीचे 2 हे घेतलेले आहेत. त्याच्यातला एक प्रकल्प रिफायनरी आहे, रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मला एक सांगा की केंद्र सरकार इज व्हेरी सिरियस. मला आज काय तुम्हाला सांगायचं आहे, केंद्र सरकार प्रचंड सिरियस आहे,
केंद्र सरकारने रिफायनरी कंपनी फॉर्म केली आहे, तिचं ऑफिस मुंबईत उघडलेलं आहे, त्याला माणसं दिलेली आहेत, त्याला साईट ऑफिस दिलेलं आहे. बघा नाही नाही, मला एकदम मी आता तुम्हाला या आता फक्त सगळ्या तुम्हाला मुलाखतीचा- जागेचं माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आज तुमच्या माध्यमातून मला त्या दोघांना पुन्हा सांगायचं आहे, तुम्हाला नुसतं जागेचं दर ठरवून द्यायचं आहे आणि ही जागा तुम्हाला तिथे सांगायची आहे की ह्या जागेत करायचे, पैसे पण केंद्र सरकार द्यायला तयार आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीत याच्यात तुम्हाला नुसती जागा द्यायची आहे. मला सांगा, नुसती जागा द्यायची असेल तर ही अवस्था, तर मला सांगा असला चांगला प्रकल्प उद्या गुजरातला गेला, मी आता याच मुद्द्याकडे येणार आहे. मला एक सांगा की तुम्ही स्वतः उद्योगपती आहात, स्वतः तुम्ही प्रकल्प केलेला आहे गुजरातमध्ये. गुजरातवर खूप मोठा आपण दोषारोप करत असतो की ते आमचे प्रकल्प नेतात, ते आम्हाला आमच्या प्रकल्पांना चोरून गुजरातला नेलं जातं. गुजरात GIDC म्हणजे गुजरात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट ऑफ कॉर्पोरेशन याच्यामधला मूलभूत फरक तुम्ही काय अनुभवला? अरे मी स्वतः अनुभवलंय राजेशजी. मी एकदा आमच्या एका मित्रांना या इलेक्ट्रिक व्हेकलची एक फॅक्टरी गुजरातमध्ये करायची होती. मी स्वतः त्यांच्याकडे गेलो, त्या GIDC म्हटलं ते हाऊ दिस पीपल वर्क्स, का गुजरातचं एवढं लोक का धावतात गुजरातकडे, का जातात, काय त्यांच्याकडे एवढं आहे. मी स्वतः गेलो त्यांच्याकडे. आम्ही गेल्यानंतर त्यांना विचारलं तुम्हाला किती जागा लागणार आहे. ते म्हणले 100 एकर जागा आम्हाला लागेल. त्याने म्हटले ओके, जागा आमच्याकडे आहे, ॲक्विजिशन. अहो तुम्हाला सांगतो, माननीय नरेंद्रभाई मोदीजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी या समुद्र किनाऱ्यावरच्या हजारो एकर जागा ऑलरेडी ॲक्वायर्ड करून ठेवलेल्या आहेत. दे डोंट हॅव टू गो फॉर ॲक्विजिशन. त्यांना आज अधिसूचना काढा, उद्या अमकं करा, उद्या ऑलरेडी ॲक्वायर्ड 10,000 एकर जागा त्यांनी ॲक्वायर्ड केलं राजेशजी, त्याच्यापेक्षा जास्त. मी तर कमी म्हणतो. मी त्या टेबलवर गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी एक चेकलिस्ट दिली की या NOCs तुम्हाला लागतील, तुम्हाला ही इंडस्ट्री आहे. ते बघितल्यावर मी म्हटलं असं, मी त्यांनी विचारलं की एवढ्या सगळ्या आणायला आम्हाला किती वेळ लागेल. ते म्हटले यू डोंट हॅव टू गो एनिवेअर, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, याच्यासमोर काही चार्जेस दिलेले आहेत, यू हॅव टू पे ओनली दॅट. तुम्ही ते चार्जेस भरा, सगळे NOC तुमच्या घरी येतील. मला सांगा, याला सिंगल विंडो म्हणतात. ही सिंगल विंडो सिस्टीम जर कोणाला मिळत असेल, राजेशजी तुम्ही सुद्धा किंवा आणखीन कोणी जर आपल्या खिशातले 5-10 हजार कोटी रुपये आपल्या कंपनीचे जर घेऊन त्या ठिकाणी जात असेल, तर त्या उद्योगपतीला किंवा त्या मंडळींना रेड कार्पेट ट्रीटमेंट द्यायला हवी का नाही द्यायला हवी. तो जर आज तुम्ही मोठेपणाने सांगताय की आम्ही 25,000 लोक, अरे म्हणजे जो 100, 200, 500 हजार लोकांना रोजगार देणारा जो उद्योगपती आहे तो आपल्यासाठी परमेश्वर आहे की नाही. इज नेक्स्ट टू द गॉड. कारण तो हजारो लोकांचं कुटुंब, तो दुश्मन नाही आहे तुमचा. रिफायनरीचा प्रकल्प आमचा, तिथल्या लोकांना सांगायला पाहिजे, आपण त्यांना एज्युकेट करायला पाहिजे की हे दुश्मन नाही. आणि जर सरकारी प्रकल्प आहे, सावकारी पण नाही. आज तुम्ही दावोसमध्ये जे केला ते सावकारी प्रकल्प आहेत राजेशजी, लक्षात ठेवा. आणि आज तुमचा जो येणार आहे त्याच्यातले 50% सरकार आहे, 50% आरामको आहे, समजून घ्या साहेब. त्यामुळे आज पूर्णपणे सरकारी प्रकल्प आहे. याच्यामुळे आपल्या GDP मध्ये 2% वाढणार आहे. याच्यामुळे 2 लाख पुरांना रोजगार मिळणार आहे. याच्यामध्ये 100 MSMEs उभे राहणार आहेत. समजून घ्या, हा सावकारी प्रकल्प नाही, सरकारी आहे. मग आता मला सांगा, जर एखादं सरकार प्रकल्प करतं, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण माझ्या मनात आलेली जेव्हा एखादा सरकार एखादा प्रकल्प उभा करतं, तर ते सरकार त्यांच्या असलेल्या सगळ्या यंत्रणांकडनं त्याची तपासणी करेल का नाही. पण मला एक सांगा की आता हा प्रकल्प येण्यासाठी, मी आता शेवटच्या टप्प्याकडे आलोय आपल्या मुलाखतीच्या. आत्ता पेट्रोलियम मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी, जे पंजाबचे आहेत. त्यांच्याकडे जाऊन बसणं ही आता काळाची गरज आहे. देवेंद्र फडणवीस, त्याही आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, नाही बसायची पण गरज नाही. मी आज तुमच्या चॅनलवर सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जागा निश्चित करावी आणि त्यांना एक पत्र लिहावं की आमची ही जागा तुम्हाला दिली, उद्यापासून ॲक्विजिशन आमचं काय आहे ते सुरू करतो आम्ही. दॅट्स ऑल. कंपनी फॉर्म झालेली आहे, प्रकल्प निश्चित झालेला आहे, त्यांना आवडणारी जागा त्यांनी निश्चित केलेली आहे. तुम्ही सांगितलेली जागा नाही, त्यांनी ठरवली जागा. मी जागा दाखवली म्हणजे त्यांना 10 जागा दाखवल्या, त्यातल्या आवडल्या या किनारपट्टी ही आवडली म्हणून ते प्रकल्प आणतायत. हे काय माझी जागा आहे म्हणून माझी जागा या असलं काही विषय नाही. त्यांना ही आवडली, त्यांना ते लोकेशन आवडलं, त्यांना पोर्ट आवडलं, त्यांना पोर्टची परिस्थिती आवडली, त्याचं डेप्थ आवडलं, समोर अरेबियन कंट्रीज, हे सगळं त्यांनी सिलेक्ट केलेलं भाऊ. आता ते आवडलेलं आहे, कंपनी फॉर्म झालेली आहे, कंपनीचे अधिकारी रेडी आहेत, ऑफिस रेडी आहे. फक्त महाराष्ट्र सरकारने ऑफिशियली सांगायचं की ही जागा तुम्हाला आम्ही दिली, या जागेसंबंधी आणि आमचा हा रेट आम्ही जाहीर केलेला आहे, याच्यासाठी आमच्याकडे पैसे वळते करा. हे एका ओळीचा पत्र मला वाटते माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला याची गरज. मला वाटतं याच्यात काहीच नाही राहिलं शिल्लक.
काही राहिलं नाही, मी जबाबदारीने सांगतो. ते दिल्यानंतर मग त्यांना 2 लाख कोटीचा प्रकल्प आणायचा आहे का, 3 लाख कोटीचा आणायचा आहे, 20 मिलियनचा आणायचा आहे का, दॅट इज देअर. ते सुरुवातीला छोटा आणतील, हळूहळू मोठा करतील. अगदी खरं आहे. हे आहेत प्रमोद जठार. ते अत्यंत आत्मविश्वासाने या सगळ्या विषयावर बोलतायत. बुधवारी दुपारी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डावोसवरून आल्यानंतर 85,000 कोटींमध्ये ते आणि त्यांचे सहकारी काहीसे हरखून गेले होते. 45 ते 55,000 युवकांना नोकऱ्या मिळतील असा आशावाद मुख्यमंत्र्यांच्या ठायी आहे. पण हेच मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जसं जठार म्हणतायत तसं आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणतायत तसं 4 ओळीचं पत्र केंद्र सरकारला कधी पाठवणार आहेत आणि 2 लाख किंवा 1.5 लाख तरुणांच्या रोजगाराचा मार्ग कधी मोकळा करणार आहे. मला वाटतं दावोसच्या आधी भारताचा कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी आणि कोकणाकडे मुख्यमंत्र्यांनी आणि फडणवीसांनी जर आपला मोर्चा वाढवला तरच कोकणी प्रदेश जो आहे तो खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम आहेच, तो अधिक संपन्न होईल असं मला वाटतंय. प्रमोदजी आपण राजेजी मी एक आणखी ऍड करू तुमची परवानगी घेऊन. कोकणात राहिलेला सगळा बॅकलॉग ह्या प्रकल्पाने पुरा होईल. कसं सांगतो, बेरोजगारांचा जो म्हणजे रोजगारीचा बॅकलॉग तो पुरा होईल. कोयनेमधनं फुकट जाणारे चिपळूणचं पाणी आहे ते 10,000 कोटी रुपये खर्च करून अगदी चिपळूणच्या कोस्टल एरियापासून ते अगदी देवगडपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन या प्रकल्पात आहे. जे लोक रिहॅब झाली असते, आता झाली नाहीत, पण ज्या जागेवरती घरं होणार आहेत त्याला स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट करा म्हणून सांगितलेलं आहे. रेल्वे जी आहे, जी कोल्हापूरची रेल्वे या पोर्टपर्यंत म्हणजे या प्रकल्पापर्यंत जोडा. एवढंच नाही, या प्रकल्पापर्यंत जाणारे सगळे हायवेज हे 4 नाही 5 नाही 6 पदरी करा. समजून घ्या ह्याची म्हणजे हा सगळा बॅकलॉग, पाण्याचा बॅकलॉग, शिक्षणाचा बॅकलॉग, रोजगाराचा बॅकलॉग, रस्त्यांचा बॅकलॉग, रेल्वेचा बॅकलॉग. आता एअरपोर्ट मोपासारखं अगदी जवळ आलंय, बांद्यापासून 12 किलोमीटर. ह्या सगळ्या गोष्टीचा बॅकलॉग दूर करायची ताकद या प्रकल्पात आहे. माझी तुमच्या माध्यमातून यांना एवढीच हात जोडून विनंती आहे की कोकणाच्या विकासाची शेवटची आरोळी आहे. हा प्रकल्प गेला तर कोकणात पुन्हा काही प्रकल्प होऊ शकत नाही. याचं कारण एवढं रॉ मटेरियल मिळणं, एवढ्या पोर्टची त्या ठिकाणी उपलब्धता होणं हे आणखीन महाराष्ट्रात कुठेही शक्य नाही. आणि आज तुम्ही दाहोसमध्ये जाऊन प्रत्यक्ष बघितलात, एवढ्या साईजचा प्रकल्प पुन्हा होणे नाही. हे आहेत प्रमोद जठार आणि ते मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आर्जव करतायत. आता हे दोन्ही मोठे नेते जेव्हा कधी हेच आर्जव जे कोकणी माणसाचा आर्जव आहे ते जेव्हा ऐकतील तेव्हा मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यात आजपर्यंत जसं शिवसेनेसारख्या शिवसेना प्रमुख या नेत्याच्या मागे कोकणी माणूस राहिला आणि गेली 30 वर्ष मुंबईची अनिर्बंध सत्ता या कोकणी माणसानं शिवसेनेकडे दिली. कदाचित भाजपला जर ती हवी असेल तर येणाऱ्या काळामध्ये कोकणी माणूस हा खऱ्या खुऱ्या अर्थानं संपन्न करण्यासाठी त्यांना विडा उचलावा लागेल. शिंदे आणि फडणवीस म्हणजे एक घाटावरचे किंवा कार्यक्षेत्रांना ठाण्यातले असलेले आणि दुसरे विदर्भातले असलेले हे दोन्ही नेते कोकणाच्या समोर काय वाढणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे. प्रभूजी आपण आलात आणि या सगळ्या गोष्टीवर आपण भाष्य केलं, प्रकाश टाकला, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.